काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या, आणि तुमच्या मुली गरीबाला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापीवर जाऊ नका. माझी मुलगी तर गेलीच आहे, तर तिचा एवढ्या वेळेनंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवण्यात तुम्हालाही मुलं असतील, मुले असतील ना, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. सध्या राज्यभरामध्ये गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण जे आहे ते प्रचंड चर्चेत आहे. प्रचंड संवेदनशील हा सगळा विषय असला तरी या प्रकरणामध्ये आज जेव्हा गौरी यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडले त्या दरम्यानचे जे काही व्हिडिओ समोर येत आहेत किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत माहेरच्या लोकांच्या, त्यामध्ये त्यांच्या वडिलांची एक प्रतिक्रिया आज दिवसभर सगळीकडे आपण टीव्ही चॅनल्सवर पाहिली असेल, सोशल मीडियावर पाहिली असेल. ते असं म्हणतात की श्रीमंतांच्या घरात मुली देऊ नका असं म्हणून धायमुकलून रडताना गौरी यांचे वडील आपल्याला पाहायला मिळतात. असंच एक प्रकरण या आधी सुद्धा घडलं होतं, जे वैष्णवी हगवणे प्रकरण होतं, पुण्यातलंच प्रकरण होतं. त्याही प्रकरणामध्ये अगदी मोठ्या घरात लग्न केलं होतं, वाजत गाजत लग्न झालं होतं, मात्र तरीही त्या घरात सुद्धा त्या मुलीची अशाच पद्धतीने आत्महत्या झाली होती. त्यामुळे सध्या श्रीमंतांच्या घरातली जी काही महिला अत्याचारांची प्रकरण आहेत ती सातत्याने वाढताना पाहायला मिळणार आहे. या सगळ्यावरती आपण बोलत आहोत आणि माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आहेत. ताई, काय सांगाल? आपण म्हणतो मोठं घर पोकळवासा अशी एक म्हण आहे, अगदी तशाच पद्धतीचं सध्या राजकीय सामाजिक वातावरण निर्माण होतं असं वाटतं. खरं तर आपण बघतोय की सध्या मुली मिळत नाहीयेत लग्नाला. जिथं लग्न होत आहेत तिथं बऱ्याच वेळेला एखादा गरीब कोणी असेल तर बघितलं जातं की त्याचं घर आहे का, त्याला परमनंट नोकरी आहे का, त्याची शेती किती आहे. सगळ्यांचंच एवढं काही नसणार आहे. प्रत्येकाकडे शेती असेल, प्रत्येकाकडेच लाखाचा पगार असेल असं नाही. पण काही मुलं चांगली पण आहेत, जी पण आपण त्यांचा स्वभाव बघत नाही. शेवटी मुलगी तिकडे नांदणार आहे, त्यामुळे आर्थिक परिस्थिती बघितली जाते. मग तो मुलगा वाया गेलेला आहे का, त्याचं कुठं अफेअर आहे का, किंवा तो बाहेर किती व्यसनं करतो, याकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु श्रीमंत घरामध्ये जे आहे ती आपली मुलगी नांदली पाहिजे, अशी काही ठिकाणी जे आहे ते समज आहे. म्हणजे मी अनेक ठिकाणी जेव्हा बघते की आज अनेक मोठमोठी लग्न होतात. आता गर्जेंचंच प्रकरण बघितलं तर फेब्रुवारीत लग्न झालेलं होतं, मोठ्या प्रमाणात झालेलं होतं, अगदी सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. आणि या वेळेला म्हणजे वैष्णवी हगवणेंच्या प्रकरणात सुद्धा आपण बघितलं की तिचं माहेर सुद्धा एकदम पैशाने मजबूत होतं, त्यामुळे त्यांना एक फार चांगलं जे आहे ते स्थळ हवं होतं. शेवटी तिला त्या मुलाशी जरी करायचं होतं तरी सुद्धा जो स्वभाव असेल किंवा काही गोष्टी असेल किंवा पैशाच्या बाबतीत बघितलं असेल तर श्रीमंत घरांमध्ये आपण बघितलं तर श्रीमंत ते म्हणतात की आमच्या तोला मुलाचाच मुलगा तिथं असला पाहिजे. पण मला सगळ्यांना सांगायचंय की आम्ही जेव्हा समाजामध्ये काम करतो तेव्हा आपण बघितलं पाहिजे की आपली मुलगी देताना, आता मी काल एका लग्नात होते, मी काल सांगलीला गेलेले होते आणि सांगलीमध्ये शीतल कुमार पाटील म्हणून आहेत, त्यांच्या मुलाचं लग्न होतं आणि त्यांनी त्या लग्नामध्ये जी सून आणली, मी त्या लग्नाला जाण्याचं कारणच होतं की त्या लग्नाचं पूर्ण पत्रिका, त्यांचे पूर्ण बॅनर जे होते तर कन्यादान नाही तर कन्या सन्मान असं होतं. म्हणजे त्या लग्नात जेव्हा ती सून त्यांच्या घरात येत होती, ती सून म्हणून तिथं कुठेही उल्लेख नव्हता आणि त्यांच्या वडिलांनी, मुलीच्या वडिलांनी सांगण्यापेक्षा ते सांगत होते की आमचा हा कन्या सन्मान आहे. मुलाचं कुठेही नाव घेतलं जात नव्हतं. शेवटी आपण म्हणतो की कन्यादान करायचंय किंवा आपली मुलगी नांदायला जाणार आहे, पण ती तिथं कशा पद्धतीनं नांदणार आहे. तिला 2 घास भाजी भाकरी मिळाली तरी चालेल, परंतु ती सुखी राहिली पाहिजे. पण अनेक वेळेला असं बघितलं नाही जात की तिला भाजी भाकरी मिळाली तरी चालेल. बंगला किती मोठा आहे, किती तोळं सोनं घातलं जाणार आहे. म्हणजे काही लग्नांमध्ये मी असं बघितलं की आम्ही हुंडा घेत नाही बरं का, पण आपण काय करू की आपण मोठ्या घरातले आहोत तर आपण साधारण एक 50-50 तोळं 1-1 किलो सोनं जे आहे ते आपण खुशीने देऊ. मग हा काय झाला, हुंडाच झाला. आम्ही जेव्हा लातूर आणि या भागात 7-8 वर्षापूर्वी जेव्हा कॉलेजेसमध्ये मार्गदर्शन करत होतो किंवा अवेअरनेस करत होतो, कारण मराठवाड्यामध्ये हुंड्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्यावेळेला मग आम्ही मुलांकडून आणि मुलींकडून शपथ घ्यायचो की मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, जो हुंडा मागेल त्याच्याशी लग्न करणार नाही. हे अनेक जणांना शपथ दिली. त्यानंतर अनेक शेकडो मुलांची मुलींची लग्न झाली, हुंडा न देता आणि न घेता झाली. परंतु आत्ताची परिस्थिती, आपली मुलगी गेल्यानंतर तुम्हाला कसं काय कळतं? जेव्हा तुम्हाला मुलींची स्थळं बघायची आहेत तेव्हा तुम्ही एखादं गरीब स्थळ आलं तर तुम्ही बघत सुद्धा नाही, तुम्ही ते बाजूला काढता. कारण गरीबाचा आपल्या ते तोला मुलाचंच नाहीये.
तुम्ही त्या मुलाचा स्वभाव बघत नाही, तो कसा सांभाळणार आहे बघत नाही, त्याचं बॅकग्राऊंड माहीत असलं तरी तुम्हाला ती श्रीमंत घरात द्यायची असते. मग आज जेव्हा तुमच्या मुलीची एकतर हत्या होते किंवा ती मुलगी जी आहे ती सुसाईड करते किंवा तिला प्रचंड मानसिक त्रास होतो, काही घराणे असे असतात की नाही, मुलगी जर घरात आली तर आजूबाजूची लोक काय म्हणतील, या ज्या आहेत त्या त्रासाने किंवा लोक काय म्हणतील. म्हणजे वैष्णवीच्या प्रकरणात तुम्ही बघितलं असेल की बाबा आजूबाजूची लोक काय म्हणतील म्हणून त्यांनी मुलीला घरातच आणलं नाही. त्याच वेळेला तिने जेव्हा सांगितलं होतं की मला त्रास होतोय, तेव्हा जर वैष्णवीला घरात आणलं असतं तर ती आज गेलीच नसती. किंवा आता गर्जनच्या प्रकरणामध्ये कदाचित या मुलीचा सुद्धा त्रास वडिलांना माहीत असेल, पण वडील म्हणत असतात की बाबा मुलगी नांदली पाहिजे. शेवटी प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीने तिथं नांदलं. पण आता जेव्हा त्यांची मुलगी गेली तेव्हा त्यांना कळालं की श्रीमंत घरात तुम्ही देऊ नका. पण आपण म्हणतो की आता ह्या वडिलांचं तरी लोकांनी ऐकावं. यांच्या तर मुली गेल्या आहेत. यांच्याकडे इतका प्रचंड पैसा असून, करोडो रुपये असून यांची जी आहे ती घरातली मुलगी गेलेली आहे. मग आता तरी फक्त बोलण्यात नाही, तर तुम्हाला खरोखरच आपली मुलगी सुखात नांदायची असेल तर निश्चितच योग्य वर जो आहे तो निवडला पाहिजे. फक्त त्याचा पैसा, त्याचा जर बंगला, गाडी आणि त्याचं जे आहे ते तुम्ही वरवरचा पैसा बघत असाल आणि जर त्यांनी नंतर त्रास दिला तर आपण त्याला काही बोलू शकत नाही. आपली मुलगी जी आहे ती मानसिक तणावाखाली जगते आणि पुढे मग जे आपण बघतो की अनेक डिवोर्सची प्रकरणं असतात किंवा अनेक प्रकरणं तिथं घडत असतात. त्यामुळे आता जेव्हा वैष्णवीचे वडील रडले, जेव्हा आता जे आहे ते काल या मुलीचा जेव्हा मृत्यू झाला, आज तिच्या वडिलांनी सांगितलं, तेव्हा मला वाटते की काहीतरी यांनी गमावलेलं आहे. आणि तेव्हा ते जेव्हा संदेश देत आहेत, तेव्हा ज्यांच्या घरातल्या मुलींची लग्न आता व्हायची आहेत, त्यांनी फक्त हे ऐकू नका, तर तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. तुम्ही जे आहे ते कृतीत हे आणणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की फक्त ऐकलं जातं आणि सोडून दिलं जातं. शेवटी आपली मुलगी परत मोठ्या घरातच दिली पाहिजे, अशा पद्धतीची एक मानसिकताच जी आहे ती समाजामध्ये आहे. मानसिकता म्हणण्यापेक्षा ही विकृतीच आहे. आणि हुंड्याचा कायदा जरी असला तरी आपण बघतो की अनेक ठिकाणी हुंड्याच्या बाबतीत अजूनही दररोज अनेक FIR दाखल होत आहेत. त्यामुळं आज जेव्हा या मुलींच्या वडिलांनी रडून सांगितलंय, तर मला प्रत्येक मुलीच्या वडिलांना सांगायचंय की आपली मुलगी योग्य घरात जातीये का हे पहिला तपासा. मुलगा योग्य आहे का, तो कसा आहे ते बघा. पैसे कमी असले तरी चालतील, त्याचं घर नसलं तरी चालेल. कदाचित पुढे संसार करून दोघंही जे आहे ते काम करून ते मिळवतील. परंतु तुम्ही जर आधी हेच बघितलं तर आपल्या मुलीला पुढे काही झालं तर गमावण्याशिवाय पर्याय नसतो. या वडिलांच्या अश्रूंमध्ये आणि आज जे सांगणं आहे ती त्यांनी सत्य परिस्थिती आणि वास्तव सांगितलंय. पण त्यांची मुलगी आता परत येऊ शकत नाही. पण आपल्या ज्या मुली आहेत त्या अजून दुसऱ्याच्या घरात पाठवायच्या आहेत. त्यावेळेला योग्य जर निर्णय घेतला तर मला वाटतं की आपल्या मुलीचं निश्चितच चांगलं होऊ शकतं. ताई, आणखी एक या सगळ्यामध्ये असं की अनेकदा आपण बघतो की जेव्हा श्रीमंत घरामध्ये किंवा नामवंत घरांमध्ये मुली जातात, त्यावेळेस जेव्हा त्यांच्यावर अत्याचार होत असतात, त्या मुलींना कुठेच बोलता येत नाही. हो. रादर आपण बघतो लहान घरांमध्ये अगदी आपण जर बघितलं तर अगदी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंब असतात. त्या कुटुंबांमध्ये जरी सुना गेल्या तरी त्या वर्ष दीड वर्ष शांत बसतात. नंतर त्यांच्यामध्ये ती धमक येते. त्या एक वेळ नवऱ्यावर हात उचलू शकतात उलटा. म्हणजे इतकी धमक या एखाद्या गरीब कुटुंबामध्ये येऊ शकते. मात्र श्रीमंतांच्या मुलींना तितकं फ्रीडम कधीच दिलं जात नाही. ही पण एक मेंटॅलिटी कुठेतरी आहे. बघा, गरीब माणूस कितीही असला तरी सुद्धा जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाणारा असतो. त्याच्यामध्ये किती अगदी सुना आल्या, मुली आल्या, सुरुवातीला थोड्या घाबरतील, परंतु त्या बोलतात. कारण ती मध्यमवर्गीय परिस्थिती जी आहे किंवा गरीब परिस्थिती त्यांनी बघितलेली असते आणि आपल्या आईवडिलांवर वेळ येऊ नये किंवा उद्या आपल्याला माहेरी जाऊन बसायला लागू नये, यासाठी महिला धीर धीर किंवा धाडस दाखवतात आणि आवाज उठवतात. आपण कित्येक म्हणजे माझ्याकडे ज्या केसेस येतात त्याच्या मी बघते की मध्यमवर्गीय किंवा ह्या ज्या गरीब मुली आहेत, नाही ताई आम्हाला लढायचंय, आम्हाला आवाज उठवायचा आहे. मग त्यांनी मारू देत किंवा बऱ्याच ठिकाणी मारहाण होते, बऱ्याच गोष्टी होतात. ते सगळं सहन करतात, पण ते म्हणतात की नाही आम्हाला आता ह्याच्यातनं बाहेर पडायचं की नाही, आवाज उठवायचा आहे. हा झाला गरीब लोकांचा प्रश्न. माझ्याकडे श्रीमंत घरातले पण लोक येतात आणि श्रीमंत घरातल्या लोकांच्या वेगळ्याच समस्या आहेत. म्हणजे अगदी मध्यंतरी माझ्याकडे एक केस आलेली होती आणि त्याच्यामध्ये मंत्रालयातलेच एक अधिकारी आहेत. ते त्यांच्या पत्नीला म्हणजे ते एका मिनिस्टरचेच PA आहेत. शेवटी आम्ही फोन केल्यावर तो गुन्हा दाखल झाला. 8 महिने तर गुन्हाच दाखल झालेला नव्हता. पण ती व्यक्ती दर शनिवार रविवारी जी आहे ती मुलगी लातूरची होती आणि मोठ्या घरातली होती.
त्यामुळं ती कुठेही बोलत नव्हती. आणि तिने काय बोललं, तिने काही उलटा प्रश्न विचारला, तर तो जो स्वीय सहाय्यक होता, जो तिचा नवरा होता, तो प्रत्येक वेळेला तिला सिगारेटचे चटके द्यायचा. आणि तिला जेव्हा लातूरच्या काही लोकांनी माझा रेफरन्स दिला, तेव्हा ती इतकी घाबरून, म्हणजे अगदी ट्रेनचं तिकीट तरी काढू का नको? माझा कोणी पाठलाग करेल का? म्हणजे कुणाला जर कळलं की मी तृप्ती देसाईंकडे जातीये, तर मला हे तिथंच काही करतील का? कारण शेवटी यंत्रणा आहे. मंत्र्यांकडं जे आहे ते स्वीय सहाय्यक असलेला आपला नवरा आहे. त्यामुळे ती एवढी घाबरत होती. आणि तिने आल्यावर जेव्हा मला तिच्या हातावर, पायावर किंवा इथे पोटावर जे सिगारेट प्रत्येक वेळेला जी विझवलेली होती, ती त्याच्या जे आहे ते तिच्या इथे केलेली होती. तर मी म्हटलं, "तुम्ही इतकं सहन कसं काय केलं?" नाही म्हटलं, "मला पर्यायच नव्हता." म्हटलं, "आम्ही मोठ्या घरातले लोकं आहे आणि बोलूच शकत नाही. बोललं तर जी व्यक्ती माझा नवरा आहे, तर ती व्यक्ती जी आहे, ती मोठ्या मंत्र्यांच्या हाताखाली कामाला आहे. त्यामुळे मी पोलिस स्टेशनला जाण्याचा प्रयत्नही केला. पण म्हणजे ते कोळसेवाडी पोलिस स्टेशन होतं मुंबईचं. आणि तिथं जाण्याचा प्रयत्न जरी केला, तरी सुद्धा प्रत्येक वेळेला ते प्रकरण दाबण्यात आलं. शेवटी माझ्याकडे आल्यानंतर, ते सगळं बघितल्यानंतर आम्ही संबंधित पोलिस स्टेशनला फोन केला. तिच्या आई-वडिलांशी मी बोलले आणि संबंधितांवर तो गुन्हा दाखल झाला होता. श्रीमंतांच्या घरातल्या, आपण तुम्ही मगाशी जसं म्हटला, की जेवढं मोठं घर, तेवढा तो पोकळ वासा असतो. फार काही तुम्ही खूप छान राहता, म्हणजे तुम्ही खूप खुश असता अशातला भाग नसतो. तुम्ही 50 तोळे सोनं घातलं म्हणून तुम्ही खूप काही जे आहे ते चांगले, म्हणजे चांगल्या घराण्यातले आहात म्हणून तुम्ही खूप तिथं सुखी आहात, अशातला काही भाग नसतो. आणि श्रीमंत घराण्यामध्ये कसं असतं, की स्पर्धा असते, की मी कशी राहते, माझं स्टेटस काय आहे, किंवा माझी परिस्थिती कशी आहे. आणि मग उद्या अशा काही गोष्टी झाल्या, की मग माझं स्टेटस कमी तर होणार नाही ना, म्हणून ते सहन करत राहायचं. कुठेही बोलूही शकत नाहीत. आणि पैसा शेवटी असतो, त्याच्यामुळे यंत्रणा ज्या आहेत त्या विकत घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळं गरिबाच्या घरच्या तरी पोरी सुखी आहेत. श्रीमंतांच्या घरच्या मुली जर तुम्ही बघितल्या, तर त्या बोलू शकत नाही. अनेक जेव्हा काही माझ्याकडे रेफरन्स येतात, त्या शेवटी मला WhatsApp कॉल करतात. म्हणजे त्यांना अशी भीती असते, की कधी तो रेकॉर्ड होईल, व्हायरल होईल. त्या मला आवर्जून सांगतात, की आम्हाला WhatsApp कॉलवर बोलायचंय. आणि WhatsApp कॉलवर सगळं सांगून सुद्धा परत ते म्हणतात, की आम्हाला गुन्हा दाखल करायचा नाहीये. पण आम्हाला हे तुमच्या कानावर घालायचं, कारण उद्या जर मला मारून टाकलं किंवा उद्या जर एखादं काही झालं, तर तुम्हाला माहीत असावं. म्हणजे श्रीमंत घरामध्ये ज्या मुली नांदतायत, म्हणजे तुम्हाला वाटत असेल, की त्या 8 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतायत किंवा बंगल्यामध्ये राहतायत, पण त्या सुखीच असतात अशातला भाग नाही. कदाचित 10% मुली सुखीही असतील, परंतु अनेक घरांमध्ये अनेक मुली ज्या आहेत, त्या अन्याय सहन करतायत. श्रीमंत कुटुंबातली मुलं असतात, त्यामुळे ती म्हणतात, की तुम्ही तुमचं घरातलं बघा, आम्ही काय करतो याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मग ह्या मुलांनी अफेअर केलं काय? या मुलांनी बाहेर जाऊन काहीही केलं काय? आणि बऱ्याच वेळेला डायलॉग असे असतात, की आम्ही मुलं आहे, आम्ही काही करू शकतो. आम्ही मुलं आहे म्हणजे? उद्या मुलीही काही करू शकतात, म्हणून का मुली करतात का? मुली संसार सांभाळतात, घर सांभाळतात. पण बऱ्याच वेळेला कोणी जर सांगायला गेलं, तर आम्ही मुलं आहोत, आम्ही काही करू शकतो, आम्हाला तुम्ही सांगायचं नाही. आणि मग त्याच ज्या आहेत त्या दबावाखाली या मुली मग नांदतात, त्रास सहन करतात. श्रीमंत घरामध्ये दिलेलं असतं, ऑलरेडी श्रीमंत घरातूनच आलेल्या असतात. आणि मग शेवटी एक इज्जत जपणं किंवा बाहेर बदनामी आपल्या कुटुंबाची होऊ नये, यासाठी त्रास सहन केला जातो. म्हणूनच आज जेव्हा वैष्णवीचे वडील किंवा आता गर्जेंचं जे प्रकरण झालं, त्या मुलीचे पीडितेचं वडील जे असतील, त्यांनी जी सांगितली ती सत्य परिस्थिती सांगितली आहे. त्यांच्या म्हणजे त्यांच्या या लाडक्या मुली, वडील म्हणून ते नाही वाचवू शकले, पण तुम्ही वाचवू शकता. अजून तुमच्या मुली दुसऱ्यांच्या घरी जायच्या आहेत. त्यामुळे आत्ताच जे आहे ते योग्य ती पावलं उचलणं फार गरजेचं आहे. नक्कीच जसं ताईंनी सांगितलं, या संपूर्ण प्रकरणानंतर आता ज्या मुली आहेत, ज्यांची लग्न होणार आहेत, त्यांच्यासाठी हा खूप मोठा धडा आहे, खूप मोठा लेसन आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना भविष्यात रोखायच्या असतील तर असं नाही की प्रत्येकच श्रीमंत घरामध्ये मुलींवरती अन्याय अत्याचार होतातच, त्यांचं शोषण केलं जातं, छळ होतो असं नाहीये. मात्र तरी सुद्धा
जेव्हा तुम्ही एखाद्या कुटुंबामध्ये आपली मुलगी देताय तेव्हा खूप विचार करून सगळं दिलं पाहिजे. केवळ वरवर बंगला किती मोठा आहे, गाड्या किती भारी आहेत वगैरे हे न पाहता तिथली माणसं कशी आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड कसं आहे, त्यांच्या घरात ज्या आधीच्या सुना आहेत त्यांच्याबरोबर नेमकं काय काय वागलं गेलंय, अशा सगळ्या दृष्टिकोनातून विचार करून सगळं काही पारखून मगच मुलींची लग्न केली पाहिजेत. असं कुठेतरी आता आणखी जास्त प्रकर्षाने जाणवताना पाहायला मिळतंय. त्यामुळे या 2-3 प्रकरणाच्या नंतर तरी अशा पद्धतीची प्रकरणं भविष्यात होणं रोखली गेली तरच कुठेतरी मला वाटतं की या मुलींना सुद्धा न्याय मिळू शकतो. कॅमेरा पर्सन पियुषसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.